श्री गणेशाय नमः. पिंपळपूजेची कहाणी. एकावी भक्तांनो, पिंपळपूजेची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते. श्री पिंपळेश्वराच्या कृपेने समृद्धी ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. एका गावात एक भिक्षुक ब्राह्मण राहत होता. श्रावण मासात तो रोज पूजा सांगावयास गावात जात असे. येताना तो रोज खारीक खोबरे आणीत असे. मुलींनी बाबांना प्रश्न विचारला की बाबा, आपणास रोज खारीक खोबरे कोण देते? त्यावेळी बाबांनी सांगितले की गावात वाणी समाजाच्या लग्न झालेल्या मुली पिंपळाचे पूजन करावयास येतात. त्या पूजा झाली की खारीक खोबरे देतात. मुलींनी सांगितले की बाबा, मग आपल्या ब्राह्मण समाजात का सौ मुली पिंपळाचे पूजेस जात नाही? त्यावर ब्राह्मण उत्तरला की आपल्या मुली लग्नानंतर मंगळगौरीचे व्रत करतात. मुलींनी विचारले की हे व्रत कसे करतात ते आम्हाला सांगा, आम्ही पण करू. ब्राह्मणाने विचार केला, कारण आपण भिक्षुक ब्राह्मण, तेव्हा हे व्रत ब्राह्मण मुलींनी कसे करावे? परंतु जेव्हा मुलींनी हट्टच केला तेव्हा ब्राह्मणाने त्यांना पूजा सांगितली. पूजा. आघाड्याचे पान घ्या, त्याचे बेलफूल करा. बारीक वाळू घ्या, त्याचे हळदी कुंकू करा. जाड वाळू घ्या, त्याचे खारीक खोबरे करा. याप्रमाणे ब्राह्मणाच्या मुली पिंपळाची पूजा करू लागल्या. एके दिवशी राजा प्रधानाची मुले शिकारीला गेली असता त्या रस्त्याला आली. तेव्हा त्यांनी ब्राह्मणाच्या मुलींना पूजा करीत असताना पाहिले. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले की बायका कराव्या तर ह्याच कराव्या. घरी येऊन डोके बांधून झोपले. राजा शिकारीहून आला. ज्याने हात दाखवला त्याचा हात तोडू, ज्याने पाय दाखवला त्याचा पाय तोडू. कोणी काय केले ते सांगा. मुलांकडून नकार आला. मुलांनी गरीब भिक्षुक ब्राह्मणांच्या मुलींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. राजा मुलांची समजूत घालू लागला. बाबा रे, त्या भिक्षुकाच्या मुलींशी लग्न करून आनंद होणार नाही. तेव्हा मुले उतरली, बाबा, आम्हाला काही नको, मूठभर हळद लावून दिली तरी चालेल. तेव्हा राजाने संतुष्ट होऊन ब्राह्मणाला बोलवणं पाठविले. शिपायास दारात पाहून ब्राह्मण मनात घाबरतच दरबारात गेला. त्याची ती घाबरलेली स्थिती पाहून राजा म्हणाला, बाबा, घाबरू नकोस. सूर्याकडे तोंड कर, लोढाकडे पाठ कर व तुम्ही आम्ही सोयरे होऊ. गरीब ब्राह्मण म्हणाला, माझ्यासारख्या गरीब ब्राह्मण भिक्षुकाकडून तुम्हास काहीच मिळणार नाही. माझ्या गरीब मुलींना तुम्ही दासी कराल, बटकी कराल. तेव्हा राजा म्हणाला, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. एक राजाची राणी होईल, एक प्रधानाची राणी होईल. तेव्हा ब्राह्मणाने होकार दिला. एक मुलगी राजाच्या घरी दिली व दुसरी मुलगी प्रधानाच्या घरी दिली. काही दिवस झाल्यावर ब्राह्मण मुलींच्या समाचारास गेला. मोठी मुलगी राजवाड्यातील सुख उपभोगून वडिलांनी सांगितलेले व्रत विसरून गेली. प्रधानाची राणी नियमितपणे व्रत करीत राहिली. राजाच्या राणीस जे आपत्य होईल ते मरून जाई व प्रधानाच्या राणीचे जे आपत्य ते जिवंत राही. एके दिवशी राजाची राणी गॅलरीत बसून केस विंचरीत असता प्रधानाचा मुलाचा चेंडू खेळता खेळता डोक्यावर बसला. ती म्हणाली, कोण्या बाईचा मुलाचा चेंडू मला लागला? दासी म्हणाल्या, बाई, तुमच्या बहिणीच्या मुलाचा चेंडू तुम्हास लागला. राणी म्हणाली, ती माझ्यापेक्षा लहान असून तिने त्या मुलांचा नाश करण्याचे ठरविले. एके दिवशी विष घालून लाडू केले व दासीच्या हस्ते रवाना केले. बाई,
तुमच्या बहिणीने मुलांना खाऊ दिला. तेव्हा प्रधानाची राणी म्हणाली, अगं बाई, 12 वर्षात बहीण कशी गवसली नाही? गवसलीच आहे तर लाडू तुळशी वृंदावनात ठेवून द्या. इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली. मुले शाळेतून येतील, लाडू खातील व मरून जातील. आपल्या व्रताचा भंग होईल. तेव्हा अमृत टाकून सदैव केले. मुले शाळेतून आली व लाडू मागू लागले. तेव्हा आई म्हणाली, जा बाळांनो, तुमच्या मावशीने लाडू दिलेत ते खा. लाडू पाठविले, परंतु त्यांना उत्तर मिळाले नाही. बिचारी आई काय उत्तर देणार? मुलांनी लाडू खाल्ले व खेळू लागले. इकडे राजाच्या राणीस वाटले, प्रधानाची मुले मेली असावीत, त्यांची आई रडत असेल म्हणून दासीला पाठविले तर काय आश्चर्य. प्रधान पोथी वाचित होते. राणी पूजेचे साहित्य काढीत होती. पोरं अवतीभोवती बसले होते. दासी घरी आली व सांगू लागली, बाई आनंदाने खेळत आहेत. राणी म्हणाली, ती असं कुठले व्रत वासा करते? राणी परत डोळे बांधून झोपी गेली. राजाने हकीकत विचारली. तेव्हा राणी हट्ट करू लागली, गावातील महाविष्णू म्हणजेच पिंपळ तुम्ही तोडून टाकाल तरच मी अन्नभक्षण करेन. राजा वैतागाने म्हणाला, वेडे, पोरासोरांशी झालं, आता देवाशी राहिलं का? तेव्हा राणी विचारात झाली, तुम्हाला देवाची गरज आहे का माझी गरज आहे? राजा नाईलाजाने म्हणाला, तुझीच गरज आहे. मोहरांना बोलवून मोतीमणी कबूल केले आणि राजाने पिंपळ तोडायचा हुकूम केला. ही माणसे जो घाव टाकायचे तो त्यांच्या अंगावर पडायचा. सर्व रक्तबंबाळ झाले. ते तसेच राजवाड्यात परत आले तर राजास म्हणू लागले, आम्हाला तुमच्या दरबारात राहू द्यायचे नसेल तर नका राहू देऊ, पण गावाचा महाविष्णू कोठे तुटणार आहे का? बघा आम्ही किती रक्तबंबाळ झालो. तेव्हा राजा, फोड ग तुझे डोळे, ते किती रक्ताने माखले. दुसऱ्या दिवशी राजाच्या राणीचा प्रधानाच्या राणीस निरोप गेला, तुमची बहीण फारच आजारी आहे. चालत असाल तर चालत्या मार्गाला लागा. पाणी पित असाल तर गुळणी टाकायला इथे या. इकडं प्रधानाच्या राणीचा पूजेचा शेवटचा दिवस होता. तशीच ओल्या केसांनी बहिणीकडे गेली. दारातच मेलेलं मूल पुरलेले होते. केसांचे पाणी पडताच मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तशी राजाची राणी बाजे करून उठली व विचारू लागली, का ग बाई, अशी कोणत्या देवाची पूजा करते की तुझा केसाचे पाणी पडताच मेलेले मूलसुद्धा जिवंत होते? तेव्हा प्रधानाची राणी म्हणाली, बाई, तुला पण गरीब बापाने सांगितले होते, पण तू राजाच्या राजेशाहीत विसरून गेली. मी आपले व्रत कडक पाळले. श्रावण मास आला की 9 दिवस उपवास करावे. पहिल्या दिवशी 9च्या संख्येत पूजा काढावी व पूजेस जावे. मी पण उद्या येईल असे राजाच्या राणीने सांगितले. इकडे प्रधानाच्या राणीचा शेवटचा दिवस म्हणून सर्व 9 वस्तू काढल्या. राजाच्या राणीने पूजा काढली. 9 दरड्या भरल्या व पूजेला जाऊ लागली. प्रधानाच्या राणीने हळदी कुंकवाचे पाऊल पडायचे तर राजाच्या राणीचे अग्रीचे पाऊल पडायचे. तशा दासी विचारू लागल्या, बाई, तुमचे का अग्रीचे पाऊल पडते? राणी उत्तरली, तुम्हाला चालायची गरज का बोलायची गरज? महाविष्णूपाशी प्रधानाची राणी म्हणे, तुझा पहिला दिवस तू अक्षदा टाक. राजाची राणी म्हणे, तुझा शेवटचा दिवस तू अक्षदा टाक. इकडे राजाची राणी अक्षदा टाकू लागली तसा महाविष्णू जळून झाला. नर्मदा नदी कोरडी पडली. ब्राह्मण पूजा सांगताना उठून गेला. तशी राजाची राणी पूजेचे साहित्य फेकून निघून गेली. प्रधानाची राणी एका पायावर उभी राहिली व डोळे मिटून म्हणाले, जय महाविष्णू, तू आज मला येऊन भेटशील तरच मी अन्नभक्षण करेल. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहते तर
नर्मदा नदी भरून आल्या. ब्राह्मण पूजा सांगायला येऊन बसला. झाडांना पालवी फुटली तशी तिने पूजा केली. अशी पिंपळ कथा येथे पूर्ण झाली. ही पूर्ण कथा ब्राह्मणाने सांगून पिंपळ पूजेचे व्रत व कथन केले. ही कथा जे वाचतील व ऐकतील त्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फळ प्राप्त होईल. जसा महाविष्णू प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तराची सफळ संपूर्ण. पिंपळ पिंपळ पिंपळेश्वरा तुझ्या अंगी रुद्रकळा. ब्राह्मण येती दरबारा, गायी येती गोठ्याला. आम्ही येतो तुझ्या दर्शनाला.